हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सुवर्णाज ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर या ठिकाणी सकाळीच माझी पूजा वगैरे करून झाली होती. या ठिकाणी तुम्हाला दाखवते मी पूजा माझी. तर अशी साधी सिंपल अशी माझी पूजा असते रोजची. आमच्याकडे तर फुलं मिळतच नाही आणि झाडालासुद्धा बाहेर पूर्ण झाड सुकलेलं आहे, त्यामुळे फुलंच नाही आहे. आम्ही फक्त सण वगैरे असलं तेव्हा फुलं बाहेरून विकत बोलावतो. तर या ठिकाणी पहा, माझी मुलं अजूनही झोपलेलीच आहे. आता थंडी खूप जास्त पडत आहे, त्यामुळे त्यांनासुद्धा खूप वेळ झोप लागते आणि ते झोपेतून उठेपर्यंत माझी बरीच कामे झालेली असतात. तर ते उठायच्या आधीच माझं सर्व काही झालेलं आहे. मी झाडून वगैरे घेतलेलं आहे. त्यानंतर भाजीचीसुद्धा तयारी केलेली आहे. आज मी कारले बनवणार होती, तर या ठिकाणी मी मस्त कारले वगैरे कापून घेतले होते. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, बाहेर खूपच मस्त ऊन पडलेले आहे. आणि मी घर वगैरे झाडून घेतलं होतं. पूर्ण खेळणे त्यांचे व्यवस्थित लावून घेतले होते. हे उठेपर्यंत हे खेळणे जाग्यावर आहेत आणि एकदा का माझी मुले उठले की मग ते खेळणे पूर्ण घरात पसरवतात. तर या ठिकाणी पहा, आरव उठला होता आणि त्याला खूप भूक लागली होती, म्हणून मी या ठिकाणी मस्तपैकी दोघांसाठी सुद्धा मुगाची गरमागरम खिचडी बनवलेली आहे. लहान मुलांना हिवाळ्यामध्ये मुगाची खिचडी खाऊ घालणे खूप पौष्टिक आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, मी मुगाची पतली खिचडी बनवलेली आहे. यामध्ये टोमॅटो, गाजर, कांदा, कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे आणि खूप सुंदर अशी खिचडी बनलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि थोडी पतली खिचडी बनवलेली आहे. लहान मुलांना दात कमी असतात, त्यामुळे त्यांना पतली खिचडी गिळायला खायला सोपी जाते. तर या ठिकाणी माझ्या मुलांसाठी आता मस्तपैकी गरमागरम खिचडी मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. हे पाहू शकता तुम्ही, किती सुंदर अशी खिचडी दिसत आहे ही. आता मी त्यांना त्यांचे बाबासुद्धा आज घरी आहेत, तर त्यांचे बाबा त्यांना चारणार आहे. तर ही खिचडी मी आता हॉलमध्ये त्यांच्यासाठी घेऊन जाणार आहे आणि थोडी थंडी झाल्यानंतरच त्यांना ही खिचडी खायला देणार आहे. दोघेही मस्तपैकी खिचडी खाऊन या ठिकाणी माझ्याजवळ बसलेले आहे. आरव आणि ओजस दोघी. ओजस पहा कशी ॲक्शन करत आहे. आरव तर 1 मिनिटही जागेवर शांत बसत नाही. दोघेही सोबत मस्ती करत असतात. तर या ठिकाणी आरव ओजसची पप्पी घेत आहे. दोघेही एकमेकांचा मस्त लाड करत आहे. चला मित्रांनो, या ब्लॉगला मी इथेच थांबवते. सर्वांना बाय बाय.